नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. थकीत वीज बिल तसेच वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई शनिवारी चाकण येथील शिक्षक कॉलनी परिसरात करण्यात आली आहे. महावितरणचे कर्मचारी रामा इबतवार वय 37 राहणार चाकण यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत पंढरीनाथ येळवंडे राहणार चाकण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वीज वितरणने वीज बिल थकबाकीवरून कारवाई करत मीटरचे कनेक्शन कट केले होते. मात्र त्याच्या घरात वीज असल्याचे महावितरण यांच्या निदर्शनास आले. तिथे पाहणी केली असता आरोपी हा त्याचे किराणा दुकान व HDFC ATMच्या मीटरमधून वीज चोरून वापरत असल्याचे लक्षात आले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विजेच्या खांबावर चढून कनेक्शन कट करण्यास सांगितले. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत कनेक्शन कट करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दगडफेक केली. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करत पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी फोन सुरू केला असता आरोपीने त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की करून मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत. बेकायदेशीरपणे सिलेंडर बाळगल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल. विनापरवाना बेकायदेशीरपणे सिलेंडर बाळगल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई शनिवारी दिनांक 30 दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास खराबवाडी तालुका खेड येथील वाघजाईनगर भागात करण्यात आली. प्रमय दिलीप घंडरे वय 23 राहणार खराबवाडी तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार शरद खैरे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड तालुक्यातील आखरवाडी येथे ऊस तोडणी दरम्यान ऊसाच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्याच्या 3ही बछड्यांना मादी बिबट्याने सुरक्षित स्थळी नेले. वन विभागाच्या तत्परतेने या बछड्यांना जीवदान मिळाले आहे. आग ओकणारा सूर्य आणि ढगाळ हवामानामुळे संपूर्ण खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढलाय. तालुक्यात अनेक ठिकाणी पारा 40°C पेक्षा जास्त वाढल्याचे चित्र आहे. दिवसासह आता रात्रही अधिक उष्ण असून आकाश दुपारनंतर ढगाळ आणि रात्र उबदार राहत आहे. किमान तापमान हे 22°C पेक्षा जास्त असून दिवसभर ढगाळ हवामानामुळे रात्री मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत आहे. पुढील काळात उकाडा कायम राहणार आहे. या काळात ढगाळ वातावरणाचा शेती आणि निगडीत व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण व आळंदी भागात कमाल तापमान 40 ते 41°C पर्यंत नोंदवले गेले आहे. अनेक ठिकाणी तरुण पोहण्यासाठी विहिरीवर गर्दी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील कोयाडी येथे सुरू असलेल्या दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट 3ने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 1,08,000 रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. खेड तालुक्यातील रासे या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळ यांनी 52 फुटी उंच भगवा झेंडा उभारला. याची नोंद शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या प्रसंगी गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदी शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मनसे जिल्हा संघटक अभय वाडेकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोज खराबे आदींच्या मार्गदर्शनाखाली आज मनसेमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केले. महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नात्यातील विवाह सोहळ्याला खेड तालुक्यात हजेरी लावली. या विवाह सोहळ्यात खासदार डॉक्टर कोल्हे यांनी तुतारीचा प्रचार करण्याची संधी मात्र सोडली नाही. विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यास उशीर झाल्यामुळे डॉक्टर कोल्हे यांनी घड्याळ निघून गेल्यामुळे वेळ जुळेना असं म्हणत वधूवरांच्या आयुष्यात सुखाची तुतारी वाजावे अशा मिश्किल शब्दात शुभेच्छा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील यांची पुतणी आणि संजय शेठ मोहिते पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी श्रुतिका आणि विजयराव शिंदे पाटील यांचे चिरंजीव प्रसाद यांचा शुभविवाह संपन्न झाला. खरं तर पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे
थोडा विलंब झाला, पण आजकाल आल्या आल्या गेटवर कोणीतरी विचारलं, आता घड्याळ सुटलं तर आता वेळ काय जुळाना झाली. म्हटलं घड्याळ सुटलं त्यामुळे वेळ जुळाना झाली, पण वधूवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी एवढी सदिच्छा आणि प्रार्थना आणि जगदंबेच्या चरणी नक्की करेल. गावठी सभा बाजूला राहू द्या, परंतु वधूवरांना आई जगदंबा. शिरूर लोकसभेचा प्रचार आता जोरात सुरू झाला आहे. लांडेवाडी येथील शिवनेरी निवासस्थानात महायुतीच्या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांसह नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी व शिवसेना समस्त कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. समस्त कार्यकर्त्यांच्या सकारात्मक ऊर्जेसह पुढील वाटचाल थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी असणार आहे अशी मला खात्री असल्याचं महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यावेळी म्हणाले. हम तो निकल पड़े हर द्वार खोल के. आळंदी नगर परिषदेमार्फत गेल्या 4 महिन्यांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून आर्थिक वर्ष संपत आल्याने मागील 10 दिवसात ही कर वसुलीची मोहीम जोरदार राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण 14 मालमत्ता सील करण्यात आले असून 48 नळ कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. भैरवनाथ महाराज उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह दौंडकरवाडी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. मथुरेमध्ये उग्रसेन नावाचा राजा. चाकण नागरी पतसंस्थेच्या 40वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक बेरदवडे तर उपाध्यक्ष प्राजक्ता गोरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते अशी माहिती संस्थेचे संचालक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली. सचिव साहेबांनी सांगितलं 50 रुपयापासून कर्ज वाटप आपण चालू केलं होतं, आता 40 लाखापर्यंत आपण कर्ज दिलं. हे करत असताना ते संचालक असतील आणि हितचिंतक, कर्जदार, ठेवीदार सर्वांचं या ठिकाणी अनमोल सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्याच झालं. आणि चेअरमन साहेब असतील आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने आज आपण या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतोय. 31 मार्च पूर्ण करत असताना आपल्या संस्थेची आर्थिक उलाढाल सांगणं माझं कर्तव्य आहे. तर पाहिलं तर 40 लाखापर्यंत आपण या ठिकाणी कर्ज वाटप करत असतो. संस्थेच्या स्वर्गीय गुलाबशेठ सोपन्न गोरे सभागृहामध्ये संस्थेच्या 40व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि ज्यांच्यामुळे कुठली संस्था खऱ्या अर्थाने जिवंत राहते ते सभासद, ठेवीदार, हितचिंतक. गडद ग्रामस्थ यांच्याकडून काही तक्रारी मंत्रालयात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आले आहेत. गडद ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य गडद ग्रामस्थांना बसतो आहे. ग्रामपंचायतीने हा दाखला पूर्वी दिला आहे आणि आता ग्रामसेवक सांगतात रेकॉर्ड उपलब्ध नाही, त्यामुळे आता नागरिक संताप व्यक्त करत आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.